द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बेंदूर सणानिमित्त भिलवडीत बैलांची भव्य दिव्य मिरवणूक। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। शेतकरी आणि बैल यांच्या नात्यांची विण घट्ट करणारा सण म्हणजे बेंदूर। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिकतेनं शेती व्यवसायात केलेल्या अतिक्रमणामुळे शेतकरी आणि बैलांच्या नात्यात एक प्रकारे दरी निर्माण झाली आणि गावागावात बैलांची संख्या झपाट्यानं घटली। मात्र कृष्णाकाठावर या बेंदूर या सणाचं महत्त्व कमी झालेलं नाही। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील युवा उद्योजक व प्रगतशील शेतकरी सुनील मोहनराव पाटील यांनी दुर्मिळ देशी गायींचं संवर्धन व्हावं या दृष्टीनं 50 पेक्षा अधिक जातीवंत देशी खिलार व गीर जातीच्या गायी व बैलांचा गोविंदा गोशाला या नावानं सुसज्ज असा मोठा गोठा तयार केलाय। या गोशाळेतील पैदाशीसाठी तयार केलेल्या बैलांची बेंदूर सणानिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढून बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय। हिंदू सणांमधील मूळचा सण म्हणून बेंदूर या सणाची ओळख आहे। शुक्रवारी बेंद्रानिमित्त सुनील पाटील, गोविंदा गोशाळेचे व्यवस्थापक रोहित थोरात व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी गोशाळेतील सर्व खिलार आणि गीर जातीच्या गायींची व बैलांची चांगली खांदमळणी करून त्यांना अगदी अभंग्य स्नान घालून त्यांची सजावट केली आणि सायंकाळच्या वेळी माऊली, कोयला, राजा आणि सोन्या या बैलांची ढोल ताशांच्या गजर आणि बेंजोच्या निनादात गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सुनील पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारातील तरुणांनी देखील मिरवणुकीसमोर नाचण्याचा आनंद घेतला आणि पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मूळचा समजला जाणारा बेंद्राचा सण मोठ्या उत्साहात पार पडलाय।